नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग. अरे राव, काल काय लग्न झालं, काय मज्जा आलेली आहे. सो आहे ना, ऑलमोस्ट रात्री झोपायला आम्हाला 3 वाजलेले आणि तुम्ही बघू शकता आत्ता 7 वाजलेलं आहे, ऑलमोस्ट 9. आणि बायको निघालेली आहे. आम्ही निघालेलो आता. सगळ्यात मेन म्हणजे कसं आहे ना, आलेलं आहे ओझरला आणि अष्टविनायक नाही करणार असं कसं शक्य आहे. सो आम्ही अष्टविनायक दर्शन पहिले करणार आणि मग आपली घरी जायची पूर्ण जर्नी स्टार्ट होणार आहे. तो चलो बायको, गाडं बघितलं का? गाडं बैलगाडा. हे बघा, तुम्हाला तर हे तुम्ही बघितलं असेल तर कोणाची हळदी तुम्ही जर कोणती अटेंड केली तर तुमचा गेअर बॉक्स आणि तुमचं व्हील हे सगळे ना येल्लो होऊन जातो. बाबा माझं येल्लो होऊन गेलेलं आहे. मी क्लीन केलंय. बायकोने तरी क्लीन केलं. माझा सुद्धा हात आहे ना पूर्ण झाला होता, येल्लो झाला होता. हो हो हो, आता क्लिनिंगची गरज आहे. पण चलो पहिले आपण जाऊ. छोटासा ब्रेक घेतला, म्हटलं मस्त वेगळे गावातलं काहीतरी नाश्ता वगैरे करू आपण. आम्ही घेतलेली पुरी भाजी, एक नंबर आहे पुरी भाजी, नाही? अय वा वा. A few moments later. आणि आलेलो आहे आपण ओझरचा गणपती, म्हणजे अष्टविनायक मधला एक गणपती आहे. सगळ्यात पहिले बघायला मिळतं ना, एवढी मोठी पार्किंग आहे, म्हणजे लिटरली वाटणार पण नाही इतकी मोठी पार्किंग आहे. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात मेन काय माहिती का, हे बघा, पाणीच पाणी, म्हणजे इतकं भारी व्ह्यू आहे. पण आपण हे नंतर कव्हर करू, पहिले चला पहिले दर्शन करून घेऊ. हां, इथून शॉर्टकट आहे, शॉर्टकटच मारू. तर दिल्ली अजून दूर आहे, अजून इथून बरंच आतमध्ये जायचं आहे आम्हाला. छान वाटतंय ना. लवकर जावं लागेल कारण आज वीकेंड आहे ना, त्यामुळे गर्दी असेल. सो पण वीकेंडच्या हिशोबात मला असं वाटत नाही की एवढी गर्दी दिसते आपल्याला. नारळ फोडायचं आहे तुम्हाला आज. हा ना, मी नाही फोडतो. त्यांनी मस्त सर्व्हिस दिली. चांगलं आलंय तुमचं. नारळ द्यायचं ते फोडून देतील मशीन मध्ये. कचरा पण नाही, घाण पण नाही. खूप खूप चांगली गोष्ट आहे. खूपच छान आहे. अरे वा. आमचा नारळ फोडून झालेला आहे 1 मिनिटात. एक नंबर. चल आता पहिले आपण देवाला प्रसाद देऊ. तिथे मागे ठेवून द्या. हो, तू ठेवून दे. भारी निघालं नारळ, हा, हो ना? हो ना. त्यांनी ना मंदिराच्या बाजूलाच आहे ना असं बसायला सेपरेट केलेलं आहे, म्हणजे तुम्ही मंदिरात
मंदिरातून आहे ना कसं आहे माहिती का, अशी एंट्री केल्यानंतर तुम्हाला असं पूर्ण गोल फिरून जावं लागतं, थोडंसं असं पायऱ्या वर खाली आहे आणि नंतर तुम्ही तिथून येता आणि तिथून आल्यानंतर मंदिरात डायरेक्ट एंट्री असते. आता त्यानंतर मग नंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर गोल फिरून तुम्ही परत आतमध्ये येऊ शकतात. इथं कसं ना आपण बसू शकतो, बायको बसलेली आहे माझी, 2 मिनटं शांततेत बसायचं. आणि आमचं दर्शन झालेलं आहे आणि काय दिवस आहे आज. आज तर चतुर्थी सुद्धा आहे आणि चतुर्थीला आम्ही गणपती दर्शन करायला आलेलो. हो विघ्नहर्ता श्री ओझर गणपतीला. चला आता आमचा तर परतीचा प्रवास सुरू होतोय. एक जरा नारळ पाणी ब्रेक घेतलेला आहे. हा इथं तिथे. थँक्यू. ये लीजिए मदाम. भारी. एकदम आता जस्ट शेतातून काढलेले ताईंनी आम्हाला कोथिंबीर दिलेल्या, आम्ही कोथिंबीर घेऊन घेतली. एकदम फ्रेश, एकदम फ्रेश. हे बघा मी कोथिंबीर घेऊन बायकोला हातभार लावतोय, पण बायको बघा कुठे गेलेली आहे. चला तिला काय बघायला मिळालं ना आपण पण बघू. तुम्हाला म्हटलेलो की मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला दाखवेल की इथं काय. सो ही जी बघताय ना ही आहे उकडी नदी आणि या उकडी नदीच्या किनाऱ्यालाच विघ्नहर्ता अष्टविनायक गणपती आहे. नदीचं नाव माहिती आहे काय? उकडी नदी आहे. त्यांनी सांगितलं की ना इथे ही पूर्ण नदी आहे आणि ह्या साईडला गेलं ना तिकडे डॅम केलेला आहे तिथे. हां आणि तुमच्यासाठी आम्ही आणलेली आहे शेतातली फ्रेश कोथिंबीर, गावठी कोथिंबीर. मी बघितली ती, पण ती एकच होती ठेवलेली. नाही मला जास्त मिळाली. 2 घेतल्या मी तर, 2 जुड्या घेऊन घेतल्या. हा 10 रुपयाची एक जुडी. म्हटलं इथं आलो इकडच्या गोष्टी घेतल्या गेल्या पाहिजे. जसं की मी अजून एक गोष्ट घेतलेली आहे ती गाडीमध्ये, मी ती दाखवतो तुला नंतर. तर आम्ही आमच्या गणपतींसाठी पण हार घेतलेला आहे इथूनच. हा सो ओझरचा गणपतीचं दर्शन आमचं झालेलं आहे. पण ना मला याच्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते, कारण की ती माझ्या हिशोबात खूप मोठी गोष्ट आहे. कसं असतं ना की आपण ना कोणतेही मंदिर कोणतेही देवस्थानाला गेल्यानंतर ना तिकडचा एक ॲम्बियन्स असतो आणि तो ॲम्बियन्स आहे ना जे भक्त देवाचे दर्शन करायला आले असतात ना त्यांना आहे ना एक वेगळा एक्सपिरियन्स देऊन जातो. खूप छान आहे ना, असं वेगळंच वाटतं, पीसफुल एकदम आहे ना. बघा मी बोलायच्या पहिलेच बायकोने ते सगळं सांगून दिलं तुम्हाला, कारण की आहे ना मी तिथे गेल्यानंतर जर म्हणजे गणपतीजींच्या बाजूला जे पंडित असतात किंवा जे लोक असतात ना ते सुद्धा इतके शांत, इतके काम होते ना, असं काही नाही की चला 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 हे अजिबात नाही झाली ती गोष्ट. त्यानंतर आहे ना परिसरामध्ये जितके पण लोक होते ना, किंवा आम्ही आता गणपतींसाठी ना आम्ही हार जो घेतला किंवा काही वस्तू घेतली ते ना इतके शांत, म्हणजे तुम्हाला काय हवं मग हे घ्या, तुम्हाला ते देऊ का, आणि एकदम शांत, काहीच नाही, फुल प्रायव्हसी आणि फुल एकदम छान सर्व्हिस. मला खूप चांगलं वाटलं हे. मला ना तुम्हाला असं सांगावं असं वाटलं, कारण की अरे मांजरला भेटलेली गोष्ट मनी माऊ. तुम्हाला तो बघितलं असेल नक्कीच कमेंट करा तुम्हाला कशी वाटली ती, कारण की ती म्हणजे मी तुम्हाला या परिसराबद्दल सांगतो तर परिसरामधली ती मांजर सुद्धा, ती छोटंसं पिल्लू सुद्धा, म्हणजे मी बऱ्याच कॅट बघितलं, बऱ्याच मांजरी बघितल्या ना, त्या जेवढ्या नटखट असतात ना ही तशी अजिबात नव्हती. तर मग तुम्ही त्याच्यावरून तुम्ही आयडिया घेऊन घ्या. चला तुम्ही तेच एक एक्झाम्पल घेऊन घ्या. जशी ती मांजर होती ना तसेच सगळे लोक होते इथली. मला ना खूप चांगलं वाटलं ओझरचं या गणपती. खूप प्रेमळ आहे ती आमची. हा किती छान. आणि आम्ही ओझरचं म्हणजे जिथे पण जातो तिथले एक सुविनियर घेतो, तर आम्ही ओझरचा सुविनियर घेतलेला आहे हा आंबा. खूपच छान, विभिन्न मस्त खूप सारे आंबे घेऊन घेतले. आणि ह्या उन्हाळ्यातला आमचा हा पहिला आंबा होऊ शकतो, कारण की जो डीसीला तुम्ही बघितलं असेल ते फक्त तो ज्यूस होता. हा आमचा ह्या वर्षाचा सगळ्यात पहिला आंबा. ओ हो एसी में रखेंगे हम. आणि आता आपण परतीचा प्रवास सुरू करणार आहे. तर आय होप तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला तर लाईक आणि शेअर तर करूनच जा. सबस्क्राईब तुम्ही केलेलं असेल पण नक्कीच कमेंट करून जा की तुम्हाला कसा वाटला हा प्रवास. भेटू तुम्हाला आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. Audio Jungle.